नमस्कार. परत एकदा बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मार्केटमध्ये काय घडले याचा आपण सविस्तर आढावा या यूट्यूब व्हिडिओमध्ये घेऊया. सुरू असतानाच अचानक मार्केटमध्ये न्यूज आली की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सामंजस्याचा करार झालेला आहे आणि इराणने याच्यावरती सहमती दर्शवलेली आहे. ही सर्व न्यूज आपल्याला आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमातून पाहायला मिळाली. ही दोन्ही देशांकडून अधिकृत स्वाक्षरी झाल्याची देखील बातमी समोर येत आहे. त्याच्यामुळे जो काही तणाव जागतिक लेवलवरती पाहायला मिळत होता तो आता शांत झालेला आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये अशा गोष्टी समोर येत आहेत. अधिकृत कोणतीही गोष्ट समोर नसली तरी या गोष्टी न्यूजमधून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. तेलावरील निर्बंध इराणवरचे अमेरिकेने हटवलेले आहेत. त्याच्यानंतर इराण देखील स्टेट ऑफ हॉर्मुझचे मार्ग रिकामे करेल असे सांगितले जात आहे. तसेच अमेरिका आपले सैन्य माघार घेईल. त्यांनी इराणवरती हल्ले करण्यासाठी जे काही सैन्य तैनात केले होते ते देखील माघार घेतले जातील. या बातम्या मार्केटमध्ये आल्यामुळे काय झालं, मार्केटमध्ये आपल्याला एक शानदार तेजी पाहायला मिळाली. काय आपण सांगितल्याप्रमाणे मार्केट पॉझिटिव्ह मध्ये ओपन झाले. 23,412 वरती ओपन झाले. त्यानंतर निफ्टीने 23,313चा लो बनवला. लो बनवल्यानंतर दीड पर्यंत निफ्टी आपल्याला 23,390 ते 23,300 याच रेंजमध्ये रेंगाळत राहिलेली दिसली आणि दीड नंतर या रेंजमधून बाहेर पडत वरील बाजूस निफ्टीने 23,500 ची लेवल देखील ब्रेक केली आणि 23,645चा हाय बनवला व बंद होताना 23,622 वरती निफ्टी पॉझिटिव्ह साईडला बंद झाली. आपण चार्टवरती जाऊन थोडं विश्लेषण करूया निफ्टीचं, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की मार्केट ओपन कुठे झालं आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये काय काय मुवमेंट घडली. निफ्टी या ठिकाणी ओपन झाली आणि हा पूर्ण दिवसभराचा काय होता, हा गॅपअप होता. तसा तर गॅपअप इतका मोठा होता, पण जर आपण पाहिलं तर हा कालचा हाय होता आणि काल इथं मार्केट बंद झालं होतं. आज या ठिकाणी ओपन झालं होतं. म्हणजे साधारण हा जो गॅप होता मार्केटमध्ये हा कव्हर करणं कुठेतरी गरजेचं होतं. आणि जर तुम्ही बघायला गेला तर हाच गॅप निफ्टीने फिल केलाय बघा. इथून निफ्टी आली, परत वरती गेली, परत खाली आली आणि इथूनच एकसारखी तेजी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाली. गॅप फिल करणं सुद्धा खूप महत्वाचं होतं. आता कोणताही गॅप निफ्टीमध्ये राहिलेला नाही. निफ्टी आता फ्रेश तेजी आपल्याला देऊ शकते. वन डेचा चार्टवरती बघितलं तर आपल्या लक्षात येईल की गॅप इथं निफ्टीने पूर्णपणे फिल केलेले आपल्याला दिसून येतात. टेक्निकल दृष्ट्या निफ्टीमध्ये आपल्याला आता पॉझिटिव्ह सेटअप पाहायला मिळत आहे. निफ्टी जेव्हा ओपन झाली मार्केट तेव्हा निफ्टीतील एकच स्टॉकमध्ये ONGC मध्येच फक्त दबाव आपल्याला पाहायला मिळत होता. बाकी सर्व स्टॉकमध्ये तेजी दिसून येत होती. पण जसजसं मार्केट सुरू झालं तसतसं या स्टॉकची संख्या वाढत गेली आणि दिवसाअखेर 38 स्टॉकमध्ये तेजी तर 12 स्टॉकमध्ये आपल्याला दबाव दिसून आला. त्याच्यामध्ये सर्वात जास्त वाढलेले निफ्टीतील स्टॉक असतील श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, L&T, टायटन आणि टाटा मोटर्स. तुम्ही जर आमचे व्हिडिओ डेली पाहत असाल सकाळ संध्याकाळ तर तुमच्या लक्षात आलं असेल की आज फायनान्स सेक्टरमध्ये का तेजी निर्माण झाली. मध्ये आपण विचार केला तर नेस्ले, ONGC, टेक महिंद्रा, SBI लाईफ, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट यासारख्या स्टॉकमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. फायनान्स सेक्टरवरती जी कर्जाची मर्यादा होती ती वाढवली, परत मुदत वाढवून दिली, या गोष्टी आपण शेअर केल्या होत्या. पाठीमागे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती आपल्याला तेजी पाहायला मिळू शकते. त्याच पद्धतीनं गोष्ट मार्केटमध्ये घडलेलं आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर आज ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, FMCG सेक्टर असेल, याच्यामध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळाला. बँक निफ्टीचा विचार केला तर आपण सकाळी चर्चा केली होती की बँक निफ्टी सतत हायर हाय बनवत चाललेली आहे. आणि त्याच पद्धतीनं बँक निफ्टीच्या चार्टवरती आपण जाऊन चर्चा करू. बँक निफ्टीमध्ये आपल्याला गॅपअप ओपन झालेली बँक निफ्टी पाहायला मिळते. तर गॅप काही त्यांनी भरून काढलेला नाही, पण 15 मिनिटाच्या चार्टवरती जाऊन याचं विश्लेषण करू. याच्यामध्ये स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतं हा इतका तरी गॅप अजून याच्यामध्ये शिल्लक आहे.
आपण पाहिलं तर हा गॅप याच्यामध्ये शिल्लक आहे. साधारणपणे आपल्याला 150 पॉईंटचा हा गॅप दिसून येईल. बँक निफ्टी ओपन किती वरती झाली आज? बँक निफ्टी 55,934 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टी खाली आली. बँक निफ्टीने 55,726चा लो बनवला आणि दुपारी 1:15 नंतर म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की निफ्टीच्या आधी 15 मिनिटं बँक निफ्टीने आपल्याला तेजी दर्शवायला सुरुवात केली आणि बँक निफ्टीने 56,867चा हाय बनवला. तर बंद होताना पॉझिटिव्ह साईडला 56,814 वरती बँक निफ्टी बंद झाली. निफ्टीप्रमाणे बँक निफ्टी देखील बराच वेळ एका रेंजमध्ये राहिलेली आपल्याला दिसून येते. इथं जर आपण पाहिलं तर ही रेंज काय होती? 55,810 ते 55,980. याच 180-90 पॉईंटमध्ये बँक निफ्टीने बराच वेळ सकाळचा घालवलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता जर इथून आपण बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीसाठी साधारणपणे 2 जून पासून बँक निफ्टीमध्ये एकसारखी तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे. सोमवारी जर मार्केटमध्ये काही निगेटिव्ह गोष्ट नाही आली तर परत तेजी आपल्याला पाहायला मिळू शकते. 57,000ची लेवल देखील ब्रेक करून 57,500कडे वाटचाल होऊ शकते. पण समजा काही निगेटिव्ह न्यूज आली तर बँक निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं. कारण 2 जून पासून हा इंडेक्स आपल्याला एकसारखी तेजी मार्केटमध्ये दर्शवत आहे. सर्वच बँकांमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळाली. निफ्टी असेल कालच्या लो पासून 571 पॉईंट वरती गेलेली दिसून आली. बँक निफ्टी तर 2,091 पॉईंट वरती गेली. सेन्सेक्स 2,090 पॉईंट वरती गेला कालच्या लो पासून. अमेरिकन मार्केटमध्ये 8 एप्रिल नंतर सर्वात मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळाली. कोरियन मार्केट 8% तेजी पाहायला मिळाली तर जपान मार्केटमध्ये आपल्याला 4% तेजी दिसून आली. म्हणजे एकंदरीत अमेरिका इराण यांचं युद्ध थांबल्यामुळे सर्वच 100च्या खाली आल्यानंतर सोन्या चांदीच्या किमतीमध्ये देखील आपल्याला जोरदार तेजी पाहायला मिळाली. आपल्या मार्केटसाठी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणायला गेलं तर कच्च्या तेलाची किंमत जी $126 वरती पोहोचली होती 30 एप्रिल पर्यंत, ती आता जवळजवळ 12 जून येईपर्यंत $90च्या आतमध्ये आलेले आहे. म्हणजे जवळपास 30%ची घसरण झालेली आहे. आपलं पॉझिटिव्ह म्हणता येईल. विदेशी गुंतवणूकदारांचा विचार केला तर मागील 3-4 दिवसांमध्ये त्यांची जी विक्री करण्याची जी काही अमाऊंट आहे ती कमी झालेली आपल्याला दिसते. विक्री सुरू आहे पण कमी प्रमाणात सुरू आहे. आज सकाळी सांगितल्याप्रमाणे 4 वाजता आपला महागाई दर जाहीर होणार होता. मे महिन्यासाठी महागाई दर हा गेलेला आहे 3.93 वरती. मार्केटला अपेक्षा काय होती? 3.80ची अपेक्षा होती. तो 3.93 वरती गेलाय. म्हणजे एक्स्ट्रा आलेला आहे. मार्केटच्या दृष्टीने निगेटिव्ह आहे. आणि आपण महिन्याचा विचार केला तर 3.48 हा पाठीमागच्या महिन्याचा होता म्हणजे एप्रिलचा. तो आता 3.93 वरती गेलेला आहे. त्याच्यानंतर खाद्यपदार्थांच्या महागाई दराबद्दल आपण विचार करायला गेलो तर तो मागच्या महिन्यामध्ये 4.20% होता. तो आता 4.78% वरती गेलेला आहे. त्याच्यानंतर ग्रामीण भागातील महागाई दराचा विचार केला तर 3.74 वरून तो डायरेक्ट 4.25 वरती पोहोचलेला. म्हणजे एकंदरीत काय म्हणता येईल आपल्याला की किरकोळ वाढ आपल्याला सर्वच ठिकाणी पाहायला मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या ही गोष्ट निगेटिव्ह आहे. तर मार्केट सोमवारी याच्यावरती किती प्रमाणात रिॲक्ट करतं हे आपल्याला सोमवारी समजेल. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे ते म्हणजे इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचा जो काय IPO आज येतोय त्याला कसा रिस्पॉन्स मिळतोय, काय होतं त्याच्यामध्ये, यावरती संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल आणि त्याचा परिणाम आपल्याला सोमवारी नक्कीच आपल्या मार्केटवरती पाहायला मिळेल. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.